एक नवं धोरण मुख्यमंत्र्यांनी आता समोर आणलेलं आहे। निधी वाटपाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठा निर्णय जाहीर केलाय। कोणत्याही प्रकल्पाला किंवा आमदाराला एकदाच निधी देण्याऐवजी कामातली प्रगती पाहून निधीचं वाटप केलं जाणार आहे। जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपावर आतापर्यंत पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही पाहायला मिळालेली, त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनमानी आणि पक्षपातीपणा होत होता। मात्र आता नव्या निर्णयामुळे याला चाप बसणार आहे। तर या निर्णयातले नेमके महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत बघूया। पालकमंत्र्यांना वर्षभराची कामं एप्रिलमध्येच जाहीर करावी लागणार। जिल्हा नियोजन समित्यांवर वर्षाला 4 बैठकांचं बंधन असेल। निधी वाया जाणार नाही यावर पालकमंत्र्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे। निधी एकदाच देण्याऐवजी कामाची प्रगती पाहून द्यावा लागणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनाही 5% निधी मंजुरीचे अधिकार आहे। तर 70% निधी राज्यस्तरीय, 30% निधी स्थानिक कामांसाठी असेल। 2 वर्षांची मुदत असलेली औषधच खरेदी करण्याचं बंधन आहे। बाजारभावापेक्षा जास्त दराने वस्तू खरेदी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आणि आता बातमी येते अजित पवारांसंदर्भात।